नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आपल्या 5 इयर प्लॅन मधला म्हणजेच पंचवार्षिक योजनेमधला तिसरं लेक्चर बघतोय. हे तिसरी पंचवार्षिक योजनेशी संबंधित असेल. याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत असे सगळे कव्हर करूया. आणि एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस याच्यातून प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यातली जी चौथी पंचवार्षिक योजना असेल ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. यापूर्वी आपण पहिली आणि दुसरी सुद्धा डिस्कस केलेली आहे. ज्यांनी कोणी ती बघितली नसेल, खास करून पहिली अतिशय महत्त्वाची आहे, ती एकदा बघून घ्या. ओके, तर आपण तिसरी पंचवार्षिक योजना सुरू करूया. तर ह्याची जी मुदत होती तर ही होती 1 एप्रिल 1961 पासून ते 31 एप्रिल 1966 पर्यंत. तर ही 5 वर्षाची 1 एप्रिल 1961 पासून ते 31 मार्च 1966 पर्यंत होती. राष्ट्रीय विकास परिषदेने योजनेला 31 मे ला मान्यता दिली होती, 31 मे 1961 ला. ओके, याचे जे अध्यक्ष होते पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि 1964 पर्यंतच ते होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, हे पण महत्वाचं आहे. तर याचे अध्यक्ष दोन होते. पहिले म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि 1964 नंतर लाल बहादूर शास्त्री 1966 पर्यंत होते. त्यानंतर याचे जे उपाध्यक्ष होते ते सुद्धा दोन होते. एक म्हणजे CM त्रिवेदी आणि दुसरे म्हणजे अशोक मेहता. ओके, तर हे महत्वाचे आहेत. ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस मॅच दी पेअर मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. या योजनेसाठी जे मॉड्यूल यूज करण्यात आलं म्हणजे थर्ड 5 इयर प्लॅन साठी जे मॉड्यूल होतं ते आधीच्या दोन साठी जे यूज केलं होतं, दॅट इज महान लोबिस मॉड्यूल जे यूज केलं होतं तेच कंटिन्यू केलं. आणि या योजनेसाठी एक सुखमोय चक्रवर्ती यांनी एक प्रतिमानावरती म्हणजे या मॉड्यूलवरती आधारित एक योजनेचा एक आराखडा तयार केला आणि त्याला नाव देण्यात आलं होतं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन. ओके, तर या गोष्टी लक्षात ठेवा. त्याला जे मॉड्यूल होतं ते महान लोबिसच मॉड्यूल यूज करण्यात आलं होतं, जे पहिल्या दोनला यूज केलं होतं. आणि याच्यातून सुखमोय रॉय यांनी एक या मॉड्यूलवरती आधारित एक आराखडा निर्माण केला आणि त्या आराखड्याचं नाव होतं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन. आणि या योजनेला कृषी व उद्योग योजना असं नाव देण्यात आलं. आता असे दोन नावं त्याला म्हणजे कृषी व उद्योग असं का देण्यात आलं, तर पहिल्याचा थोडासा तुम्हाला रिव्ह्यू देतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय झालं होतं, तर कृषीचं उत्पादन अनपेक्षितपणे वाढलं होतं. मग दुसऱ्या योजनेमध्ये आपण काय केलं, थोडासा उद्योगधंद्यामध्ये आपण लक्ष देऊ म्हणून आपण उद्योगधंद्याकडे जास्त खर्च केला. तर उद्योगधंदा आपण फक्त त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली, पण 5 वर्षामध्ये उद्योगधंद्याचा रिझल्ट लगेचच भेटत नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एवढी ग्रोथ झाली नाही सेकंड पंचवार्षिक योजनेमध्ये आणि आपला उद्योगधंदा थोडासा पाठीमागे राहिला होता. तर मग दुसऱ्यामध्ये आपण उद्योगधंद्याकडे लक्ष दिलं होतं, त्याच्यामुळे कृषी उत्पादन कमी झालं. मग जी तिसरी योजना होती याच्यात आपल्याला परत एकदा कृषीकडे जास्त लक्ष देऊन कृषी उत्पादन वाढवणं आणि जे उद्योगधंदे जे नुकतेच सुरू झाले होते 5 वर्षांपूर्वी ते परत एकदा व्यवस्थित चालू करणं हा हेतू होता. म्हणून या योजनेला कृषी व उद्योग योजना असं म्हणतात. ओके, तर तिसरी पंचवार्षिक योजनेलाच कृषी व उद्योग योजना असं म्हणतात, हे लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये आपण बघू खर्च किती होता. ऍक्च्युली दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्याचं उत्पादन वाढ नव्हती झाली, त्याच्यामुळं पुन्हा कृषीवरती खर्च करणं अपेक्षित होता आणि तसाच केला. आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे अवजड उद्योग हाती घेतले होते आपण जसं बघितलं तर त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष पण झालं होतं. त्याच्यामुळे तिथं सुद्धा आपल्याला पैसे खर्च करणं अपेक्षित होतं. तर मुख्य खर्च हा दळणवळणावरती सर्वाधिक खर्च करण्यात आला. तर सार्वजनिक क्षेत्रात 7,500 कोटी खर्च करणं अपेक्षित होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये अपेक्षितपेक्षा जास्त खर्च करण्यात आला, तो म्हणजे 8,577 कोटी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये पर्सेंटेज दिले की याच्यातलं कृषीवरती 21% करण्यात आलं होतं. सगळ्यात जास्त आहे वाहतूक आणि दळणवळण, याच्यावरती 25% म्हणजे 1/4 याच्यापैकी खर्च हा आपल्या वाहतूक व दळणवळण याच्यावरती करण्यात आला होता. त्यानंतर उद्योगावरती 23%, त्याच्यानंतर कृषीवरती 21%, सामाजिक सेवांसाठी म्हणून 17% आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये 14% एवढा खर्च करण्यात आला. हे डिस्ट्रीब्युशन सुद्धा महत्वाचं आहे. आपण अशाच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आधीच्या 2 योजनांसाठी बघितलं होतं. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्यात जास्त खर्च हा वाहतूक आणि दळणवळण याच्यावरती करण्यात आला. तर हे लक्षात ठेवा. आता आपण बघू की याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या किंवा वेगवेगळे कमिशन्स कुठले कुठले स्थापन करण्यात आले किंवा बँकिंग सेक्टरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या ते आणि महत्वाच्या ज्या राजकीय पण घटना घडल्यात या दरम्यानच त्या पण आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण जे योजनेमधून एक कृषी
किमती आयोग म्हणजेच APL त्याला म्हणतात, दॅट इज ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन. तर याची स्थापना करण्यात आली होती 1965च्या दरम्यान. आणि याचे अध्यक्ष जे होते, या समितीचे ॲक्च्युली जे अध्यक्ष होते त्यांचं नाव आहे प्रोफेसर दांतवाला. तर हे त्या समितीचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा तुम्ही. पुढे मार्चमध्ये 1985 या आयोगाचेच रूपांतर कृषी मूल्य व किमती आयोग, दॅट इज कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस असं करण्यात आलंय. तर विचारू शकतात कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस, तर याचं आधीचं नाव काय होतं किंवा आधी याची स्थापना कुठल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ॲग्रिकल्चर प्राइस कमिशन हे स्थापन करण्यात आलं, ज्याचे अध्यक्ष होते प्रोफेसर दांतवाला. आणि ह्याचंच रूपांतर 1985 कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइस याच्यामध्ये करण्यात आलं. तर हे महत्त्वाचं होतं. बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा काही चेंजेस करण्यात आले. काही चेंजेस म्हणण्यापेक्षा काही वेगवेगळ्या नवीन बँकांची स्थापना झाली. तर 1964 रिझर्व्ह बँकेच्याच मालकीची अशी IDBI बँकेची स्थापना करण्यात आली, दॅट इज भारतीय उद्योगांना वित्तीय सेवा पुरवण्यासाठी, दॅट इज इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI. तर याची स्थापना करण्यात आली. तर या लेक्चरमधून तुम्हाला असा प्रश्न आहे की IDBI जी बँक आहे ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे, हेड ऑफिस कुठं आहे. ओके, तर ह्याचं हेडक्वार्टर कुठं आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. त्याचबरोबर एक UTI म्हणजेच युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया याची स्थापना करण्यात आली. तर हे पण महत्त्वाचं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. बँकिंग सेक्टरमध्ये म्हणलं तर कुठली बँक, तर IDBI याची स्थापना करण्यात आली आणि ही त्यावेळेस रिझर्व्ह बँकेच्याच मालकीची होती. ओके, तर 1 जुलै 1964 त्याची स्थापना करण्यात आली. आणि दुसरं म्हणजे UTI, दॅट इज युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. आपण याच्यामध्येच आणखीन एक फूडशी रिलेटेड एक ऑर्गनायझेशन आहे ती स्थापन करण्यात आली, ती म्हणजेच भारतीय अन्न महामंडळ, दॅट इज FCL, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. तर याची स्थापना करण्यामागं एक कारण पण आहे फार मोठं. जसं की या दरम्यानच युद्ध झाले होते आणि युद्धामध्ये आपल्याला अन्नधान्य कमी पडू नये, त्याचबरोबर दुष्काळ पण पडला होता. तर असं एक बफर स्टॉक म्हणून काहीतरी कुठली तर ऑर्गनायझेशन काम करावी, म्हणजेच काय, तर अन्नधान्याचा साठा करावा कुठल्या तर ऑर्गनायझेशननी, म्हणूनच या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर महत्त्वाचं आहे फूड कॉर्पोरेशन ऍक्ट 1964 नुसार या अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली. आणि 14 जानेवारी 1965 म्हणजे 1964चा जो कायदा होता हा पास करून झाल्यानंतर 14 जानेवारी 1965 FCI ची स्थापना करण्यात आली, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची. ओके, तर ह्याचं जे मुख्य ऑफिस होतं पहिलं, तर ते होतं तामिळनाडूच्या तंजावर येतं. तर तंजावर इथं FCIचे पहिले जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आलं होतं. हे महत्त्वाचं आहे. आणि ॲक्च्युली याच्यामधून काय होतं, तर PDS सिस्टीम थ्रू, म्हणजेच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, तर याच्या थ्रू अन्न वाटप केलं जातं. म्हणजेच आपल्या जे रेशन दुकान असतात तर ती सिस्टीम आहे, तुम्ही असंच लक्षात ठेवा. ओके, तर PDS अंतर्गत अन्नधान्याचे योग्य वितरण करणे, त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राप्त होण्यासाठी म्हणूनच अन्नधान्याचा साठा करणे, म्हणजेच आपण जसं बघितलं बफर स्टॉक म्हणून काम करणे, तर हे FCIचं मुख्य कार्य आहे. तर हे इम्पॉर्टंट पॉईंट होते. आता आपण ज्या राजकीय घटना घडल्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं या दरम्यानच युद्ध झाले होते. 1962चं युद्ध आहे, 65चं युद्ध आहे, गोवा मुक्ती संग्राम आहे. तो थोडासा एकदम डिटेलमध्ये बघूयात. तर पहिलं आपण इयर वाईज जाऊयात. तर 1962 काय करण्यात आलं, तर 1962 भारत आणि चीन यांच्यामध्ये युद्ध झालं. ॲक्च्युली तिबेटशी रिलेटेड हे युद्ध होतं की आपण दलाई लामाला शरण दिली होती, तर याच्यामुळे एक सीमावादाचं रूपांतर नंतर युद्धामध्येच क्रिएट झालं. तर अक्साई चीनवरती आणि नंतर उत्तर आसामच्या भागामध्ये घुसखोरी करून चीननी युद्ध वाढवलं होतं. ओके, तर तुम्हाला सगळ्यांना ते माहितीच असेल किंवा आपण एक दिवशी त्याच्यावरती एक डिटेल लेक्चर बघूया. म्हणजे भारत आणि चीन जे युद्ध आहे आपण व्यवस्थितपणे कव्हर करू. ते एक्झाममध्ये एवढ्या म्हणजे एक्झाम रिलेटेड एवढं नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्याला थोडंसं नंतरच डिस्कस करू. ओके, तर भारत आणि चीन हे युद्ध सुद्धा 1962 घडलं होतं आणि या दरम्यानच आपली तिसरी पंचवार्षिक योजना सुरू होती. मग आपण हे का बघतोय, कारण हे बरेच असे जे युद्ध सगळे घडले आहेत तर याचा रिझन आहे आणि याच्यामुळे काहीतरी जी तिसरी पंचवार्षिक योजना होती तर ही कुठेतरी पाठीमागं राहिली आहे. ओके, तर ते हे रिझन्स आहेत म्हणून आपण हा पार्ट बघतोय. तर भारत आणि चीन हे युद्ध झालं 1962. त्यानंतर गोवा मुक्ती संग्राम हा 1961 झाला होता. 1961 ॲक्च्युली
कारवाई करून गोवा पोर्तुगीजांकडून आपण मुक्त करून घेतलं होतं आणि 1962च्या ऍक्टनुसार म्हणजे 12वी घटनादुरुस्तीनुसार गोवा आणि दमन आणि दीव ओके सर हे दोन यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. तर 1962ला 12वी घटनादुरुस्ती हे लक्षात ठेवायचंय, गोवा आणि दमन दीव. आपण ह्या ज्या घटनादुरुस्त्या आहेत महत्वाच्या ह्याच्यावरती एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलंय, तर ते पण तुम्ही बघून घ्या. इथं राईट हँड साईडला एक लिंक येईल, तिथून तुम्ही बघू शकता. ओके. त्याच दरम्यान म्हणजे याच तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यानच नागालँडची सुद्धा निर्मिती झाली होती. म्हणजेच नागालँड याला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता आणि ते 13वी घटनादुरुस्ती आहे. ओके. तर गोवा पहिल्यांदा, मात्र त्यावेळेस त्याला फक्त केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त होता 12व्या घटनादुरुस्तीने. नंतर 13व्या घटनादुरुस्तीनुसार नागालँडला राज्याचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि 1965ची सगळ्यात मोठी घटना म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं युद्ध. तर या 4 महत्वाच्या घटना घडल्यात. यापैकी ज्या डायरेक्टली ज्या युद्धांच्या घटना आहेत आणि एक दुष्काळ पण पडला होता 1966ला. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून आपलं जे तिसरी पंचवार्षिक योजना होती तर याच्यामध्ये आपली ग्रोथ खूप स्लो झाली. तर आपण जो कन्क्लुजनवाला पार्ट बघतोय त्याच्यामध्ये हेच बघणार आहे की या 4 फॅक्टर्सचा आपल्या ग्रोथवरती किंवा तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय इफेक्ट झाला. तर वृद्धी दर जो होता तो 5.6 वृद्धी दर गाठणे अपेक्षित होतं, मात्र या सगळ्यांचा परिणाम म्हणून 2.8 एवढाच गाठता आला. ओके. तर हा पण महत्वाचा आहे. आणि या दरम्यानच आपला जो पैसा होता हा सगळा आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये अपेक्षित होतं खर्च करणं, मात्र जे पैसे होते हे युद्ध सामग्री किंवा संरक्षणावरती जास्त खर्च करण्यात आले. तर 1961-62ची आकडेवारी जर बघितली तर त्यावेळेस आपला संरक्षणावरती खर्च जो झाला होता तो 366 कोटी होता. आणि नंतर 63 आणि 64 मध्ये हा डायरेक्ट 867 कोटी एवढा झाला. ओके. म्हणजे डायरेक्ट जर बघितलं तर 501 कोटींनी वाढ झाली होती त्याच्यामध्ये. आणि हे ऍक्च्युली भाग पडलं कारण युद्ध झाले होते. आपण चायनाकडून हारलो होतो 62 मध्ये. त्याच्यामुळे अशा प्रकारे परत काहीतरी हल्ले झाल्यानंतर आपण सतर्क असलं पाहिजे, म्हणून ऑब्व्हियस एक खर्च वाढवण्यात आला. आणि आत्ताचा जर आपण करंट अफेअरचा जरी विचार केला तर इंडिया इज द मोस्ट म्हणजे आपण सगळ्यात जास्त एक्सपेंडिचर करतो या युद्ध सामग्रीवरती. ओके. आणि सगळ्यात जास्त आपण आयात सुद्धा करतो वेपन्स. हे करंट अफेअर रिलेटेड झालं. तर बघितलं आपण मग याच्यामध्ये जर आपले पैसे खर्च होत असतील संरक्षणामध्ये वगैरे जास्त, तर ऑब्व्हियस आहे की आपली डेव्हलपमेंटवरती आपलं कमीच लक्ष राहील आणि हे त्या काळाची गरज होती. ओके. या दरम्यानच महागाई सुद्धा वाढली होती. ऑब्व्हियसली युद्ध हे वगैरे झाल्यानंतर महागाई ही वाढतीच कधी पण. त्याच्यामुळे युद्ध हे सामान्य माणसांना परवडण्यासारखं नसतं. ओके. त्यानंतर 2 दुष्काळ झाले होते, एक दुष्काळ झाला होता ऍक्च्युली आणि 2 युद्ध झाले होते. त्याच्यामुळे एकदम प्रचंड महागाई वाढली होती. अन्नधान्याचं कमी पडली, इतकी कमतरता भासत होती की म्हणजे एक वेळचं जेवण स्वतः आपल्या पंतप्रधानांनी सुद्धा सोडून दिलं होतं. ओके. आणि त्यांनी जनतेला सुद्धा तसं आव्हान सुद्धा केलं होतं लाल बहादूर शास्त्रींनी. आणि या दरम्यानच मग आपण अमेरिकेकडून आयात करायला सुरुवात केली. मग त्याचा कर्जाचा बोजा वाढत गेला. ओके. मग अमेरिकेकडून आपल्याला असं लो क्वालिटीचं आपल्याला अन्न भेटत होतं, म्हणजे गहू येत होता. मग याच्यामुळंच आपल्याला काहीतरी बाकीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये काहीतरी विकास करणं गरजेचं होतं. मात्र आता त्याच्यासाठी म्हणून आपण पैसे खर्च करू शकत नव्हतो, कारण पुढच्या 5 इयर प्लॅनसाठी आपल्याकडे तेवढं सुटेबल एन्व्हायरमेंट पण क्रिएट नव्हतं झालेलं. त्याच्यामुळे नंतर जी 4थी पंचवार्षिक योजना आहे ही थोडी लांबवण्यात आली होती. त्याच्याबद्दल पण आपण थोडक्यामध्ये बघूया. मात्र याचं आपण कन्क्लुजन करूया की 1961 आणि 66 या काळामध्ये जे 2 युद्ध झाले होते, 62 मधलं आणि 65 मधलं, आणि 66 मधला भीषण दुष्काळ, तर याच्यामुळं जी आपला 3rd 5 इयर प्लॅन होता म्हणजे तिसरी पंचवार्षिक योजना होती याची उद्दिष्ट आपल्याला अचीव्ह करता आली नाहीत. तर हे फायनल कन्क्लुजन असेल आपल्या तिसरी पंचवार्षिक योजनेचं. ओके. मग आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमुळं जी परिस्थिती निर्माण झाली होती याच्यातून आपण डायरेक्टली 4थी पंचवार्षिक योजना अनाऊन्स करणं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळंच एक योजनांना थोडा गॅप देण्यात आला आणि शॉर्ट ड्युरेशनचे गोल ठेवण्यात आले. म्हणजे जसं की एका वर्षाच्या अशा वेगवेगळ्या 3 योजना राबवण्यात आल्या. त्याला योजनेतला तो सुट्टीचा कालावधी असं पण म्हणलं जातं. तर योजनेला सुट्टी म्हणजेच या कालावधीमध्ये 3 वेगवेगळ्या 1966 ते 67 एक योजना एका वर्षाची, त्यानंतर 67 ते 68 ही दुसरी योजना, 68 ते 69 ही तिसरी योजना, अशा 3 वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या. याचे अध्यक्ष होते इंदिरा गांधी, उपाध्यक्ष होते अशोक मेहता आणि दुसरे उपाध्यक्ष होते ते म्हणजे धनंजय रामचंद्र गाडगी. तर गाडगी फॉर्म्युला म्हणून मॅथ्स मधला जो फेमस आहे तो यांनीच इन्व्हेंट केलाय.
ओके. तर या अशा 3 योजना राबवायला सुरुवात केली. तर पहिल्या योजनेमध्ये म्हणजे 1966 ते 67 याच्या दरम्यान काय काय झाल्या होत्या महत्वाच्या घटना. तर सगळ्यात पहिली महत्वाची घटना म्हणजे रुपयाचे अवमूल्यन करण्यात आलं होतं, म्हणजे डिमॉनिटायझेशन. तर 6 जून 1966ला जी आपल्या रुपयाची किंमत होती ही 36.5% कमी करण्यात आली. ओके. म्हणजेच अमेरिकन डॉलरशी जर आपण कंपॅरिझन केलं तर एक अमेरिकन डॉलर त्यावेळेस ह्या अवमूल्यनच्या आधी 4.76 रुपये होता, तर तो वाढवून 7.5 रुपये करण्यात आला. म्हणजे डॉलरची प्राइस तिथं वाढवली. म्हणजे डॉलरची प्राइस $1 7.5 रुपये पे करावे लागत होते. त्यानंतर पॉन्ड्सची जर किंमत बघितली आपण, जो पाऊंड आहे इंग्लंडचा, तर त्याची 13.30 रुपयांवरून 21 रुपये करण्यात आली. तर हे महत्वाचं आहे जे अवमूल्यन झालं होतं. आणि तुम्हाला हा विचारू पण शकतात की रुपयाचे अवमूल्यन खालीलपैकी कुठल्या काळामध्ये करण्यात आलं होतं. तर असे 4 ऑप्शन्स असतील: तिसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना किंवा योजनेला सुट्टी या काळामध्ये. तर तुम्हाला तिथे चूज करता आला पाहिजे ऑप्शन की 1966 ते 67 म्हणजे योजनेला ज्यावेळेस सुट्ट्या दिल्या होत्या, तर म्हणजे योजना थांबवल्या होत्या त्या काळामध्ये रुपयाचं अवमूल्यन झालंय. दुसरी महत्वाची घटना म्हणजे हरित क्रांती सुद्धा या दरम्यानच झाली, 66 ते 67च्या दरम्यान. तर हरित क्रांती आपण बघितलं की तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो 1966चा दुष्काळ पडला होता आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ऍक्च्युली शेतीवरती बरेच सगळं रिलेटेड आहे. शेती जर आपली चांगली ग्रोथ होत असेल तर नेशनची ग्रोथ होती. शेती जर आपली मागे राहिली तर आपला देश पण पाठीमागे राहतो. त्याच्यामुळं हरित क्रांतीवरती भर देऊन तर हरित क्रांतीचा सुद्धा जगामध्ये सुद्धा हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि त्याचबरोबर भारतामध्ये सुद्धा सुरुवात झाली. ओके. तर आजच्या या लेक्चरमधून तुम्हाला प्रश्न आहे की जगातले हरित क्रांतीचे जनक कोण आणि भारतातले हरित क्रांतीचे जनक कोण. तर हे तुम्हाला 2 प्रश्न आहेत हरित क्रांतीशी रिलेटेड. याच्या आधी IDBI बँकेशी रिलेटेड जो प्रश्न होता, हेडक्वार्टर कुठे आहे, तो पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. आणि या पहिल्या या ज्या 1966 ते 67 या दरम्यानच्या अजून एक महत्वाची घटना म्हणजे पंजाब आणि हरियाणा, पंजाबमधून हरियाणा या म्हणजे 2 प्रांत वेगवेगळे झाले. ओके. तर 1 नोव्हेंबर 1966 रोजी पंजाब या द्विभाषिक प्रांताचा, पंजाबी भाषेचा एक प्रांत म्हणून पंजाब झाला आणि हिंदी भाषेचा प्रांत म्हणजेच हरियाणा म्हणून झाला. म्हणजे या 2 राज्यांची निर्मिती झाली. तर कधी? 1 नोव्हेंबर 1966ला. तर हे सगळे महत्वाचे मुद्दे होते याच्यातून. आता आपण बघू की 1967 ते 68 म्हणजे जो दुसरा 1 वर्षाचा प्लॅन होता छोटावाला, तर त्यामध्ये काय झालं. तर 1967 ते 68 या दरम्यान जे मागच्या वर्षी हरित क्रांती झाली आणि परत त्याच वर्षी एक चांगला पाऊस पण पडला होता, दुष्काळ पण नव्हता झालेला, त्याच्यामुळं अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. ओके. तरी महत्वाची घटना आहे. बाकी याच्यामध्ये असं फॅक्च्युअल अशी इन्फॉर्मेशन काय अवेलेबल नाहीये. 67 ते 68 मध्ये एवढीच एक महत्वाची घटना, हरित क्रांतीला चांगला रिस्पॉन्स भेटला आणि पाऊस पण चांगला झाल्यामुळे दुष्काळ नाही झाला. ओके. 68 ते 69 म्हणजे 1 एप्रिल 1968 ते 31 मार्च 1969 दरम्यान काय काय झालं. तर पहिलं महत्वाचं म्हणजे आपलं अन्नधान्याचं उत्पादन जे होतं हे 94 दशलक्ष टन झालं. परकीय व्यवहारातील जी परिस्थिती होती ही चांगली सुधारली, म्हणजे बॅलन्स्ड ग्रोथ होती त्या दरम्यान. याच्यामध्येच वस्तूंच्या ज्या किमती होत्या तर या पण थोड्याशा कमी झाल्यात किंवा थोड्याशा स्थिरावल्यात म्हणू आपण. डायरेक्ट फार कमी नाही झालेल्या, तर स्थिरावल्या होत्या. ओके. आणि ही जी योजना होती तर या योजनेला स्वावलंबन योजना असं नाव देण्यात आलं होतं. तर स्वावलंबन योजनेचा कालावधी काय होता असं जर विचारला तर तो कालावधी होता 1968 ते 1969. ओके. तर हे सगळं महत्वाचे पॉईंट होते 68-69 मध्ये. आपण याच्यातून एक कन्क्लुजन बनवूया की या 3 वर्षांचे जे छोटे छोटे 1-1 वर्षाचे प्लॅन होते तर याच्यातून काय कन्क्लुजन भेटतंय. तर वृद्धी दर जो होता हा योजनाच्या सुट्टी या कालावधीमध्ये 3.9% गाठण्यात आला होता. ओके. आणि आपण बघितलं होतं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या म्हणजे एंड पर्यंत हेच हे जे ग्रोथ रेट होता हा फार कमी होता, म्हणजे 2.8% एवढाच झाला होता. ॲज कम्पेअर्ड टू मग या 3 वर्षांमध्ये आपण चांगली प्रगती केली आणि 3.9% पर्यंत आलं होतं. ओके. त्यानंतर एकूण अन्नधान्याचं उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलं होतं. योजनेच्या सुरुवातीला म्हणजे 5 इयर प्लॅन संपला त्या दरम्यान फक्त 74.2 दशलक्ष टन एवढं होतं अन्नधान्याचं उत्पादन. मात्र ते 3 वर्षांपर्यंत 94 दशलक्ष टन एवढं झालं होतं. ओके. आणि 1966 मध्ये
स्वतंत्र असं कुटुंब नियोजन खातं सुद्धा निर्माण करण्यात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक जे आहे हे स्थैर्य प्राप्त झालं होतं या 3 वर्षांमध्ये. आणि त्याच्यामुळंच जी पुढची चौथी पंचवार्षिक योजना आहे ही बनवण्यासाठी म्हणून एक चांगली पार्श्वभूमी तयार झाली. ओके, तर हे सगळे पॉईंट होते. कन्क्लुजनचा पॉईंट जे आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये विचारू शकतात. आणि तुम्हाला मग एक बॅकग्राऊंड पण क्रिएट झालंय की चौथी पंचवार्षिक योजनेमध्ये आता आपण 3 वर्षाचा गॅप घेऊन चाललोय, म्हणजे आपण तिथं चांगल्या पद्धतीनं जास्त इम्प्लिमेंटेशन करणार. ओके, तर आपण चौथी पंचवार्षिक योजना सुद्धा थोड्या वेळात लगेचच बघूयात. आणि हे लेक्चर बघून झाल्यानंतर ते पण तुम्ही कंटिन्यूमध्ये बघा. ओके, तुमच्या एक्झाममध्ये याच्यातून बरेच क्वेश्चन बनू शकतात. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.